नमस्कार मित्रांनो, बँक व सरळ व्याज धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याजाचे सूत्र वापरून सरळ व्याज काढायसाठीची सराव गणिते करूयात. पहिलं गणित आहे, द सा द शे 10 दराने 6,000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल? आपल्याला दिलेल्या राशी आहेत, मुद्दल 6,000 रुपये, व्याज दर साल दर शेकडा 10 आणि मुदत आहे 1 वर्ष. व्याजाचं सूत्र आहे दिलेल्या राशी आपण या सूत्रामध्ये टाकूयात. मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले मुदत भागिले 100. मुद्दल आहे 6,000 रुपये, व्याजदर आहे 10 रुपये 10 दरशे आणि मुदत आहे 1 वर्ष भागिले 100. 2 शून्य 2 शून्य गेली, 60 गुणिले 10 600 रुपये 600 व्याज एका वर्षानंतर पडेल. पुढचं गणित करूयात. महेशने 8,650 रुपये द शे 6 दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले. 1 वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील? सर्वात प्रथम दिलेल्या राशी आपण मांडूया. तिथे कर्जाऊ दिलेली रक्कम किंवा बँकेत ठेवीदाराने ठेवलेली रक्कम या दोन्ही रकमांना मुद्दल आपण म्हणतो. या उदाहरणामध्ये महेशने बँकेत पैसे ठेवलेत, म्हणजे महेशनी हे बँकेला पैसे वापरायला दिलेत, त्यामुळे 8,650 ही मुद्दल असेल. आणि मुदत 1 वर्षाच आहे. व्याजाचं सूत्र आहे व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले मुदत भागिले 100. मुद्दल आहे 8,650, व्याज आहे 6, मुदत आहे 1 वर्ष भागिले 100. 1 शून्य गेलं, 1 शून्य गेलं. 2 त्रिक 6, बे त्रिक 6, बे पंचे 10, 5 एक्के 5, 5 एक्के 5, 5 7 35 आणि 5 त्रिक 15, 173 गुणिले 3, 3 त्रिक 9, 17 त्रिक 51, 519 रुपये. हे झालं व्याज. म्हणून महेशला मिळणारी रक्कम त्याने दिलेले मुद्दल अधिक व्याज, म्हणजेच 9,169 रुपये. पुढचं गणित पाहूयात. अहमद चाचांनी बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतले. व्याजाचा दर दर साल 12% असल्यास 1 वर्षाने त्यांना किती रुपये परत करावे लागतील? इथे व्याजाचा दर हा द सा द शे असा न लिहिता दर साल 12%. 12% याचाच अर्थ 12 100 रुपयावर. त्यामुळे जेव्हा व्याजाचा दर हा टक्क्यामध्ये दिला जातो, त्यामुळे 12% किंवा असं टक्केवारीमध्ये जर दर दिला असेल तर त्याचा अर्थ दर साल दर शेकडा असाच होतो. दिलेल्या राशी मांडून घेऊयात. मुद्दल आहे 25,000 रुपये, व्याजदर 12% आणि मुदत आपल्याला माहिती इथे 1 वर्ष आहे. व्याजाचं सूत्र आहे व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले मुदत भागिले 100. दिलेल्या राशी आपण याच्यामध्ये टाकूयात. 2 शून्य 2 शून्य गेले, 250 गुणिले 12 बरोबर येतात रुपये 3,000. रुपये 3,000 हे व्याज आहे. म्हणून अहमद चाचांना परत किती करायचे आहेत? मुद्दल अधिक व्याज.
रुपये 28,000. पुढचं गणित करूयात. शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून रुपये 35,250 दशे 6 रुपये दराने 1 वर्षासाठी घेतले. तर एका वर्षानंतर त्यांना बँकेला किती रुपये परत करावे लागतील? दिलेल्या राशी इथे आपण मांडूयात. मुद्दल आहे 35,250, व्याजदर आहे 6 रुपये 6 दशे आणि मुदत आहे 1 वर्ष. व्याजाचं सूत्र आहे व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले मुदत भागिले 100. मुद्दल आहे 35,250 गुणिले 6 गुणिले 1 भागिले 100. 1 शून्य गेलं, इथलं 1 शून्य गेलं, 5 दोन्ही 10, 5 7 35, 5 5 बे 1 बे, बे 3 6, 705 गुणिले 3 म्हणजे येतात 2115 रुपये. हे झाले व्याज. परत करावी लागणारी रक्कम आहे मुद्दल अधिक व्याज. म्हणजे रुपये 37,365. सरळ व्याज या धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. मुद्दल प्रिन्सिपल, व्याज इंटरेस्ट, व्याजदर रेट ऑफ इंटरेस्ट, मुदत टर्म, सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.